हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा मायबाप, याचा भाग 8. स्वामींचं मनोगत आपण ऐकत आहोत. पुढे स्वामी असं म्हणतात, सरलाताईंचा मोठेपणा यासाठीच की त्यांना स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व असताना त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची तिलांजलीच दिली. त्यामुळे अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम असे सर्व पारमार्थिक गुण आपोआपच त्यांच्यात आले. मी केवळ पत्नी म्हणून त्यांच्याकडे कधीच बघितलं नाही. आमचं लग्न झालं तेव्हा काही त्या साधिका नव्हत्या आणि मी गुरु नव्हतो, तरी त्या मुळातच लहानपणापासूनच मोठ्या आहेत. त्यांचं कर्तृत्व स्वतंत्र आहे. सरलाताईंच्या मातोश्री अतिप्रेमळ, अतिशय चांगल्या, परोपकारी होत्या. घरात जे असेल ते त्या गावातल्या लोकांना बोलावून सर्वांना वाटायच्या. तसे त्यांचे आजोबाही फार चांगले. त्यांना देव मामलेदारच म्हणत. काही गुण रक्तातूनच आलेले असतात. त्यांचा मनमिळाऊपणा, सर्वांना घेऊन जाण्याची हातोटी, कोणीही असो, सुष्ट दुष्ट सर्वांशी एकरूपता, हे त्यांचं विशेष आहे. सध्या ती एक विद्यार्थिनी येते, तिला दरमहा काही ना काही त्या देत असतात. असा परोपकारी स्वभाव आहे सरलाताईंचा. त्यांचा परोपकार, त्यांची नम्रता, स्वामींच्या ठिकाणी आणि सर्व मंडळींच्या ठिकाणी त्यांचं समर्पित जीवन. कोणीही व्यक्ती येवो, तो त्यांचा जणू सगळा सोयरा असंच त्या सर्वांशी वागतात. सर्वांना देणं घेणं, बोलणं चालणं तसंच. स्वामीं इतकंच सर्वांचं त्यांच्यावर प्रेम आहे. त्याचं कारण हेच. लहान थोर असा फरक त्यांच्याजवळ नाही. मीही कधी त्यांना विचारलं नाही की तू हे इतकं कशाला दिलंस, आपल्या म्हातारपणाची व्यवस्था काय. मला तसं विचारण्याची जरूरही नाही. सरलाताईंच्या जीवनाला सुरक्षितता पहिल्यापासून आहे. लहानपणी होती, पुढे लग्न झाल्यावर यजमानांकडून होती. खाण्यापिण्याची पंचायत नाही, आता तर काहीच कमी नाही. अनंत हसते कमलावराने, देता किती घेशील दोकराने, अशी स्थिती आहे. आपल्याकडे जे अनेक प्रकारानं येत आहे ते इतरांना कसं द्यायचं, हाच त्यांच्या पुढे प्रश्न आहे. जे जे येतं ते त्या देऊनच टाकतात. माझ्याकडून दर महिन्याला घर खर्चासाठी पैसे मिळतात. त्यातून उरले तर ते मुली, जावई, नातवंड यांच्यासाठी खर्च करतात. पण स्वतःजवळ दिडकी ठेवणार नाहीत. त्यांना स्वतःला इच्छाच नाही कसली. त्यांच्या हातात सोन्याच्या पाटल्या होत्या. एके दिवशी मी त्यांना म्हटलं, संध्याकाळी दुकानातून तू एकटी घरी जातेस, त्यावेळी या हातातल्या पाटल्या कोणी ओढल्या तर तुला ओरडता देखील येणार नाही. मग त्यांनी त्या काढून टाकल्या आणि मुलींना देऊन टाकल्या. आता राहिली गोंड बोरं. आता अध्यात्ममंगल धामच्या देव्हाऱ्याचं काय ठरतं ते बघू, नाहीतर त्यासाठी ती देऊन टाकायची ठरवली आहेत. म्हणजे असं हे जीवन सरलाताई जगतात, हेच खरं जीवन आहे. शिवाय तुम्ही त्यांना सारखं मार्गदर्शन करत असता. मी विचारल्यावर स्वामी म्हणतात, हो, पण मुळातच हवं ना. असं सांगून जर लोक ऐकत असते तर ज्ञानोबांची आळंदी नसती का उद्धरून गेली. पण तसं होत नाही. पुष्कळ मार्गदर्शन केलं तरी ते अंतःकरणात ठसलं पाहिजे ना. लोकांसाठी काही करणं हे फार अवघड. आपलं स्वतःचं एक वेळ मनुष्य करील, आपल्या कुटुंबियांचं करतील, पण लोकांचं करणं अति अवघड असं मला वाटतं. त्यासाठी त्या व्यक्तीजवळ 2-4 गोष्टी पाहिजेत. तो जीव स्वतः तृप्त पाहिजे. त्यासाठी त्याच्या जीवनात परमार्थाचं अधिष्ठान पाहिजे. काय करायचं, काय करायचं नाही हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. सरलाताई अशा एकमेव मला दिसतात. बघा तुम्ही, आपल्याकडे इतक्या भगिनी, इतकी मंडळी येतात, पण सरलाताई एक वेगळ्या. म्हणजे काही असलं तरी त्या कष्ट करतच राहतात.
मला शेवटी सांगावं लागतं की तू काय काय करतेस. तुझा जीव तुला सांभाळायचा आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे किती धावतेस. पण या बाबतीत त्या माझं ऐकणार नाहीत. माझ्या बोलण्याकडे लक्ष देणार नाहीत. सारखं करत राहतील. हा त्यांचा स्वभाव. स्वामींच्या या मनोगताबरोबरच प्रकरण 3 सद्गुरू माझा मायबाप याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 4 ते गुरु शिष्याची गोठी याचं वाचन क्रमशः ऐकूया. सद्गुरु असती अंतरात सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.